नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। तर मी आज बनवणार आहे कढी पकोडा, पंजाबी स्टाईल कढी पकोडा कसा बनवायचा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी मी इथं 1 वाटी दही घेतलेलं आहे, हे एका भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। इथे मी 2 चमचे बेसन घेतलेलं आहे। हे छान आधी मिक्स करून घ्यायचं आपल्याला। अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे, अर्धा चम्मच लाल तिखट टाकायचं आहे 1 चम्मच, आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे साईडला ठेवून द्यायचं एक थोडा वेळ। आता आपण पकोडे कसे बनवायचे त्याची तयारी करूया। बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे, लाल तिखट टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, हा बारीक चिरलेला कांदा आहे तो घालायचा याच्यामध्ये, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि छान मिक्स करून ह्याला आपण भजीला कसं बॅटर बनवतो तसं कढी बनवण्यासाठी मी एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। ह्याच्यामध्ये तेल टाकूया, 1 ते 1.5 चम्मच तेल घातलेलं आहे। त्याच्यामध्ये छान तेल गरम होऊ द्यायचे। त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकूया, अर्धा चम्मच जिरे टाकायचं आहे, आणि अगदी अर्धा चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे। हे कढीचं जे मिश्रण केलेलं आहे आपण ते एकदा टाकून घेऊया। वरून असं पाणी घालायचं आणि आपल्याला जेवढी हवी आहे कढी तेवढी बनवून घ्यायची। कढीला फोडणी दिलेले, ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून ह्याला छान अशी उकळी काढून घ्यायची। छान उकळी येऊपर्यंत आपण पकोडे बनवून घेऊया। इथं पकोडे बनवण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये, आणि आपल्याला छोट्या छोट्या साईजमध्ये असे पकोडे बनवून घ्यायचे आहेत। छान असे गोल्डन फ्राय होईपर्यंत पकोडे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। असे छान असे पलटून आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पकोडे तळून घ्यायचे। गोल्डन फ्राय झालेले हे काढून घ्यायचे। हे बघा कढी छान आपली उकळलेली आहे, 1-5 मिनटं झालं उकळी येते त्याला। ह्याच्यामध्ये आता आपण हे पकोडे घालूया, आणि ह्याला 1-5 मिनटं उकळायला ठेवूया, आणि ह्यातला आता आपण ह्याच्यावरती तडका द्यायचा आहे त्याची तयारी करूया। तडका देण्यासाठी इथं मी 1 चम्मच तेल ॲड केलेलं आहे। छान तेल गरम करून घ्यायचं आहे, जिऱ्याची फोडणी द्यायची आहे। त्याच्यामुळे इथं अर्धा चम्मच जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की ही लाल मिरची घालायची आहे साबूत अख्खी। गॅस बंद करायचा आहे, छान तडतडले।
ही कलरसाठी काश्मीरी लाल मिरची आहे, ही घालायची. तयार केलेला तडका छान आपल्याला कढी पकोड्याच्या वरती घालायचं आहे. छान हे कढी पकोडे आपले तयार झालेले आहेत. थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. हा कढी पकोडा आपले छान तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकते. याला मी गरम गरम भात आणि कांद्याबरोबर सर्व केलेला आहे. पंजाबी स्पेशल कढी पकोडा छान तयार झालेला आहे. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.